गणपती विसर्जनाचा दिवसभर का जो नको नकोसं वाटतं विसर्जन गणपती बाप्पाला करायला घरात असते गणपती किती भारी वाटतं. तर म्हटलं आज मस्तपैकी स्पेशल उकडीचे मोदक करूया. हे मी कधीच मोदक केलेले नाही बरं का. आमच्या माहेरीसुद्धा आणि सासरीसुद्धा कोणीच हे मोदक केलेले नाही. मीच फर्स्ट टाईम हे मोदक करते. म्हटलं बघूया, यूट्यूबवर व्हिडिओ बघितले होते त्याप्रमाणे इथे करायला घेतलं. म्हणजे जेवढं आपण वाटी पीठ घेतो ना तेवढंच पीठ पाणी किंवा दूध थोडं त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकतो. त्याप्रमाणे तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल 2.5 वाट्या पाणी आणि 2.5 वाट्या मी पीठ घेतलं होतं. म्हणजे 2 वाट्या पाणी घेतलं आणि थोडी अर्धी वाटी दूध टाकलं होतं. दुधामुळे खूप सुगंध येतो ह्या पिठाला. आणि मला काय हे अशा कळी काढायला म्हणजे जे काही जमले नाही, कारण ज्यांना म्हणजे सारखी प्रॅक्टिस असते की नाही त्यांना जमतं. मला गव्हाच्याच पिठाचे जमतात कारण आम्ही पहिल्यापासून तेच करत आलेत. पण म्हटलं चला साधी भोळी भक्ती देवाला आवडले म्हणजे बस. तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा बरं का. मला काही एवढे जमले नाही आणि मलासुद्धा एवढे काही आवडले नाही, कळी पडले नव्हते ह्याचे एवढे. पण म्हटलं चला खाऊन तरी बघूया कसं आहे. मग नंतर काय आपल्या साच्याच्या पद्धतीने पण करून घेतले. थोडे कळीचे केले आणि थोडे आपले साच्याच्या पद्धतीने केले. गुळ खोबऱ्याचं आपलं सारण केलं होतं. बघा कसलं भारी दिसते साच्याने. माणसाने किती भारी भारी शोध लावलेत. ज्यांना कळीच येत नाही त्यांना अशा पद्धतीने आपण करू शकतो. आणि हे सुद्धा मोदक मी केले आणि देवाला दाखवले. आधी कळीचे दाखवले आणि मग मनस्वीला खायला दिले. देवाला म्हटलं बाबा साधी बोळी भक्ती मानून घे, भक्ताने तुझ्या केलेत. देव काय खुशच आहेत आपल्या भक्ताने मनोभावे केले म्हणजे देवाला काय नाही. आणि मी खरं सांगू का, मला आज कळलं की गणपती बाप्पांना एवढे हे उकडीचे मोदक का आवडतात. काय अप्रतिम लागतात. फटाफट मोदक संपून सुद्धा गेले आणि एकदम असं एकदम पेड्यासारखे मऊ लुसलुशीत. चपातीच्या पिठाच्या मानाने हे मोदक जे आहेत की नाही तांदळाचे उकड काढून जे करतात एकच नंबर, खूप मऊ आणि खूप छान होतात. मी म्हटलं होतं आता परत नाही करायचं, आपलंच नेहमीचं करायचं. पण मी परत सुद्धा करणार आणि शेजाऱ्यांना सुद्धा दिले बरं का मोदक. त्यांना सुद्धा खूप आवडले बरं का. तुम्हाला आवडले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.